सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट असतात, सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट प्लॅन असतो. हो कधीतरी पूर्ण होतो का? नाही होत. पण प्रत्येक प्रोजेक्ट प्लॅन करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. तो प्रोजेक्ट प्लॅन शेवटी क्वालिटी कंट्रोल झाल्यानंतर तो बोंबलेलाच असतो. तुम्ही IT क्षेत्रात काम करताय? मी IT मध्ये होतो. ओके. काय पार्श्वभूमी, काय बॅकग्राऊंड शिक्षणाचं? मी US ला 7 वर्ष होतो. ओके. सिंगापूरला 1 वर्ष होतो. ओके. त्यानंतर माझी स्वतःची कंपनी होती. ओके. सोनी म्युझिकसाठी मी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचो. त्यांचं बॅकएंड म्युझिक रिलीज मेकॅनिझम हे मी करून दिलं होतं. बरं, क्या बात. त्यानंतर त्यांचे ॲप्लिकेशन्स जे होते अँड्रॉइडवरचे ते पण मी डेव्हलप केले होते. व्हाईट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझी कंपनी होती. त्यानंतर मी मोबिफाय मोबिफाय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही पण कंपनी चालू केली होती. पण ती नंतर कंपनी देऊन टाकली. जेव्हा या मार्गाला लागलो त्यावेळेला सगळं सोडून दिलं. एक 12 वर्ष मी रिटायर 12 वर्षापूर्वी रिटायर्ड झालो 47 साली. मग आता काय करता कशी? आता काही नाही, हरिनाम. कारण कुठलीही गोष्ट करायची म्हणली तर छल कपट आहे. अगदी अगदी अगदी. छल कपट जर ठेवायचंच नाहीये तर मग तुम्हाला सोडायला लागतो व्यवहार आणि व्यवसाय सोडायला लागतो. व्यवसाय नाही सोडला ना तर तुम्हाला छल कपट सोडणं अवघड आहे. ही वस्तुस्थिती आहे बरं का? वस्तुस्थिती तुम्हाला करायलाच लागतं. म्हणजे तुम्ही मॅनेजर झाला, साधा जॉब करत असला, तुम्हाला सुट्टी घ्यायची म्हणली तर तुम्हाला थाप मारायला लागते. सरळ तुम्हाला प्रत्येक वेळेला सुट्टी मिळालंच असं नाही. देवाला जाण्यासाठी तुम्हाला थाप मारायला लागते. मग तुम्ही थापा मारत जर करायचं असेल तर होणारच नाही. तुम्ही खूप इंटरेस्टिंग बोलला बरं का, खूप इंटरेस्टिंग. प्रेक्षक सुद्धा याच्यावरती खूप चांगलं कॉमेंट. अरे बापरे. पण चांगलं तुम्ही बोलताय. विचारलात म्हणून मी सांगितलं. पण हे काय ना, ज्याचा जसा विचार तसा तो. संसारिक आयुष्य आणि परमार्थ, म्हणजे संसार आणि परमार्थ याचा ताळमेळ घालणं खूप टफ आहे, खूप अवघड आहे. तुम्हाला याचं एक सांगतो मी. आता माझं जास्त पुण्य आहे का माझ्या बायकोचं जास्त पुण्य, आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. जसं की तर मी वारीला जेव्हा येतो तेव्हा मी 17 दिवस इथं वारीमध्ये मी देवाला नमस्कार करून हे करतो. पण माझ्या वारीची तयारी माझ्या बायकोच्या महिनाभर आधी चालू असते. क्या बात. की सगळं सामान आणणार, हे आणणार, ते आणणार, अरे तुझा बिस्तरा, हा, हा. तुझ्यासाठी लाडू, इतकं सुविधा. हा हे पुण्य जे असतं ना यासारखं सुख नाही दुसरं. मी ते बघतो. मी म्हणतो माये तू माझ्यापेक्षा मोठी. मला सांगा, तुम्ही पत्नीला माये तू माझ्यापेक्षा मोठी, म्हणजे आई तू माझ्यापेक्षा मोठी असं म्हणताय. पत्नीचं जर कौतुक करायचं असेल तर कोणत्या शब्दात करा? पुन्हा होणे नाही. ओके. तिच्यासारखी तीच. किती वर्ष झाली संसाराला? माझ्या संसाराला आता 30च्या वरती झाले, 31 वर्ष. माझ्या गणितात मी जरा कच्चा आहे. बरं. म्हणजे माझ्या बर्थडेच्या प्रमाणे मला वय सांगितलं तरी मी कधी कधी 1 वर्ष इकडे तिकडे करतो. नाही, पण तसं नाही. चांगलं आहे, तुम्ही तुमचं करिअर उत्तम केलंय. भारत फिरला, सिंगापूर फिरला, अमेरिका फिरला. ही इकॉनॉमिकल खूप मोठी उलाढाल असणारी शहरं आहे, देश आहेत. आणि तुम्ही आता वारीत फिरताय. काय तुम्हाला बदल वाटतो?